पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। या नराधमाला कठोर शिक्षा मिळण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडलं असून घटनेच्या वेळी तिथं हजर असलेल्या 3 लहान मुलांनी न्यायालयासमोर न घाबरता अत्यंत निर्भीडपणे साक्ष दिली आहे। नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी पुण्याच्या विशेष न्यायालयात न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्यासमोर सुरू आहे। मंगळवारी या खटल्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे। घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या 3 लहान मुलांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली आहे। या तिन्ही धाडसी मुलांनी कोणतीही भीती न बाळगता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असलेल्या 65 वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला थेट ओळखले। यापूर्वी येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्येही या मुलांनी आरोपीला ओळखले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी न्यायालयात नराधमाची ओळख पटवली आहे। घटनेच्या दिवशी ही मुले तेथे खेळत असताना आरोपी भीमराव कांबळे यानं त्यांना हटकले होते। त्यानंतर तो त्या पीडित चिमुकलीला मोठे शेजारच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला। शंका आल्यानं मुलांनी शेडच्या फटीतून पाहिलं असता आरोपी मुलीसोबत नको त्या अवस्थेत दिसला। मुलांनी त्याला पाहिल्याचं लक्षात येताच नराधम आरोपीनं या लहान मुलांना पळवून लावण्यासाठी त्यांच्या अंगावर दगडही फेकले होते। हा संपूर्ण घटनाक्रम या मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे सांगितला। या तिन्ही लहान मुलांनी दिलेल्या धाडसी साक्षीनं आता या खटल्याला अत्यंत मजबूत वळण मिळालं असून नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।